नमस्कार मित्रांनो, मी सौरभ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ इन्शुरन्सबद्दल जाणून घेतलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ इन्शुरन्समधल्या मेजर 5 कंपनीज बघणार आहोत व यांची पॉलिसी घेताना कोणकोणत्या बाबींचा आपण विचार करायला पाहिजे हे बघणार आहोत। आता ह्या काही टॉप 5 कंपनीज आहेत इंडियामधील, बट आपल्यासाठी कोणती बेस्ट हे आपल्या हॉस्पिटलवरती डिपेंड असतं। जसं की तुम्ही ज्या पण एका हॉस्पिटलमध्ये जात असाल किंवा प्रिफर करत असाल एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, तर तिथे जाऊन एकदा बघायचं आहे की यापैकी कोणती कंपनी कॅशलेस प्रोव्हाइड करते ह्या हॉस्पिटलमध्ये। ओके, मग तुमच्यासमोर एक नाव येईल जसं की न्यू अबोपा किंवा स्टार हेल्थ किंवा टाटा EI। तर मग त्या पद्धतीने एक कंपनी चॉईस झाल्यानंतर बघायचं आहे की याचा एक ॲडवायझर कोण आहे आपल्या आसपास की ही जी पॉलिसी प्रोव्हाइड करेल। आता जर का तो ॲडवायझर तुम्हाला भेटत नसेल तर तो तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। ह्या सर्व कंपनीची पॉलिसी आम्ही प्रोव्हाइड करतो। ओके, आता पॉलिसी घेण्या अगोदर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन देणं खूप महत्त्वाचं आहे की जर का तुम्हाला काही डायबिटीज असेल किंवा BP असेल किंवा कुठलाही प्री एक्झिस्टिंग डिसीज असेल तर तुम्हाला हे सांगायचं आहे किंवा काही ट्रीटमेंट वगैरे सुरू असेल तर। आणि त्या व्यतिरिक्त ह्या गोष्टीसाठी तर तुम्हाला बिलकुल संकोच करायचा नाही की जर का तुम्ही टोबॅको वगैरे सेविंग करत असाल किंवा अल्कोहोल घेत असाल किंवा सिगारेट वगैरे घेत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला बिलकुल न लाजता तुमच्या ॲडवायझरला सांगायच्या आहे, जेणेकरून जर का यामुळे तुम्हाला काही हेल्थ इश्यू झाला आणि क्लेम वगैरे आला तर ते कंपनीने रिजेक्ट करू नये। कंपनी बसलेलीच आहे रिजेक्शन देण्यासाठी, त्यामुळे तुम्ही स्वतःहून कुठे चुकू नका। ओके, नाहीतर काय होईल की जे तुम्ही प्रीमियम भरलेलं इतक्या वर्षाचं तेही जायचं आणि ते 3-4 लाख रुपये कंपनीने दिले असते ते तुम्हाला खिशातून भरावं लागेल ट्रीटमेंटचे वगैरे। तर त्यामुळे सांगताना पूर्ण गोष्ट ही एकदम प्रॉपर सांगायची आहे। ओके, तर येत्या व्हिडिओमध्ये यामध्ये कोणकोणते ॲड ऑन आपल्याला घ्यायला पाहिजे हे बघणार आहोत। आणि जर का कुणाला पॉलिसी वगैरे घ्यायची असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। ओके, थँक्यू।